नमस्कार. तर हनीबीज पार्कच्या पार्ट 2मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तरी तुम्ही बघू शकता किती छान अशा छोट्या-छोट्या कुंड्या देखील त्यांनी इथे सेट केलेल्या आहेत. आणि इकडे पुढे मी तुम्हाला आता विहीर दाखवते. खूप छान असं इथे पण डेकोरेट केलं आहे. विहिरीवर त्यांनी जाळी बसवून आणि वरती हनीबीजचे स्टॅच्यू तिथे देखील त्यांनी लावलेले आहेत. दिसताना खूप सुंदर दिसतो. प्रत्येक जागेचा खूप छान असा वापर केलेला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला जवळजवळ 80% हनीबीज पार्क हे दाखवलेलं आहे. इकडे हनीबीजचा मोठा असा एक स्टॅच्यू त्यांनी तयार केलेला आहे आणि मध्ये कसं असतं सगळं त्यांनी इथे दाखवलेलं आहे. प्रत्येक गोष्टीची खूप छान अशी इन्फॉर्मेशन तिथले ते सांगत असतात. त्यांच्याबद्दलची माहिती देखील इथे खूप छान प्रकारे त्यांनी लावलेली आहे, इंग्लिशमध्येही आणि मराठीमध्येही. फक्त आपल्याकडे वेळ असा पुरेसा पाहिजे तिथे एन्जॉय करण्यासाठी. एकदम अशा छोट्या-छोट्या गोष्टी त्यांनी इथे एकदम अशा ॲक्युरेटली दाखवलेल्या आहेत. इथे मधाचे प्रकार देखील त्यांनी ठेवलेले आहेत. की कोणत्या मधाचा वापर कशासाठी ते देखील इथे लावलेलं आहे. त्या बोर्डवर त्यांची माहिती तयार करून त्यांनी तिथे लावण्यात आलेली आहे. आणि ते प्रॉपर मध कसं तयार करतात ते देखील इथे दाखवण्यात आलेलं आहे. आणि ते जे मशीन आहे ते मी तुम्हाला इथे दाखवते. ते अशा प्रकारे आहे. त्या प्लेट त्या इथे अशा अडकवल्या जातात आणि ते असं गोल फिरवून त्याच्यातलं मध हे पूर्णपणे एका साईडला पडत असतं. मध काढल्यानंतर जे मेण उरतं त्या मेणापासून देखील त्यांनी इकडे मेणबत्त्या तयार केलेल्या आहेत वेगळ्या वेगळ्या शेपमध्ये. तुम्ही इथे बघू शकता खूप छान असे मेणबत्त्या तयार करण्यात आलेल्या आहे. त्याचीसुद्धा इकडे त्यांनी माहिती दिलेली आहे. प्रॉप साईल्स म्हणतात. प्रॉप साईल्सचा फायदा काय आहे ते सुद्धा त्यांनी इकडे पूर्णपणे छान असं लावलेलं आहे, त्याचीही माहिती. इकडे एक पॉईंट आहे तिथे त्यांनी पूर्ण दाखवलेलं आहे की गावावर पहिले कसं मध लोक काढायचे किंवा मध हे कशा प्रकारे तयार व्हायचं. त्याचा पोळा हा अशा पद्धतीने झाडांवर तयार व्हायचा आणि लोक ते या प्रकारे मध काढत असायचे. तुम्ही बघू शकता खूप छान अशा प्रकारे त्यांनी दाखवलेलं आहे. खेड्यातल्या लोकांना जवळजवळ हे सगळ्यांना माहितीच आहे. फक्त जे जन्मतः शहरात आहेत त्यांना हे माहीत नाही एवढं की मध कसं तयार होतं. त्यांच्यासाठी हे खूप युजफुल आहे. तुम्ही नक्कीच एकदा इथे व्हिजिट द्या. आणि इथे अशा मधमाशींच्या खूप सुंदर अशा पेंटिंग लावण्यात आलेल्या आहेत. भरपूर अशा पेंटिंग्स आहेत ज्या पूर्ण ते तिथे त्यांनी लावलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता किती छान असे पेंट केलेलं आहे. मला तर या इथल्या फ्रेम खूपच आवडल्या. खूप सुंदर असं वाटत होतं त्यांच्याकडे बघूनच राहावं. खूप छान तयार केलेलं आहे. आता इकडे ते डायरेक्टली असं रिअलमध्ये दाखवता आहेत की ते मधमाशा कशा पद्धतीने तिथे स्टोअर केलेल्या आहेत. ते आता तिथून एक प्लेट काढतील आणि त्याच्यात भरपूर अशा मधमाशा ते दाखवतील. या पद्धतीने त्या अशा मधमाशा इथे स्टोअर केलेल्या असतात. आणि ते एकदम कॉन्स्टंट पकडावं लागतं. त्याने सेफ्टी म्हणून ते नेटची अशी कॅप होती ती घातली आणि ग्लोव्ज घातलेले आहेत. कारण ती प्लेट जर हलली किंवा चुकून हलवली गेली तर त्या मधमाशा लगेच उडतात. त्यामुळे ते अशा लांबूनच दाखवत होत्या. शक्यतो कोणाच्या हातात देत नव्हते.